राम राम मंडळी काल भव्य दिव्य असं सरकार महर्षी केसरी 2025 अकलूज या ठिकाणी पार पडले. या मैदानात महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी रुस्तम हिंद केसरी बाकासुर सुद्धा आला होता. त्याच्याबरोबर होता चिक्या, कारवंडेकरांचा चिक्या. बक्या आणि चिक्याची जोडी तुफानच्या स्पीडमध्ये पळाली आणि फायनलला एक नंबरची मानकर झाली. बक्या आणि चिक्याची गाडी पळत असताना सेमीचा किस्सा सांगतो. जर तुम्ही सेमी पाहिला असेल, काल पुन्हा होता बाकासुर आणि देवाभाईची लढत पाहायला मिळाली. 5 लाखाच्या मैदानात सुद्धा देवाभाई वर्सेस बाकासुर ही लढत झाली होती आणि 5 लाखाच्या मैदानात देवाभाई सोबत होता चिकण्या. तर काल बाकासुर बरोबर होता चिक्या आणि चिकण्या हे समीकरण जुळून आले. जेव्हा चिकण्या होता तेव्हा देवाबाईनं सुट्टा निकाल घेतला, तर बाकासूर सोबत जेव्हा चिक्या होता तेव्हा बाकासूरनं सुट्टा निकाल घेतला. असं हे कालचं मैदान. आणि कालच्या मैदानात फायनलच्या निकालात एक गोंधळ झाला. म्हणजेच पहिल्यांदा निकाल दिला होता बाकासूरला, 1 नंबरचा निकाल दिला होता आणि 2 नंबरला दिला होता घरणिकेचा राजाला निकाल. तर त्यानंतर सगळीकडे चर्चा झाली, गोंधळ उडाला की सामना कोण म्हणत होतं सामना निकाल आहे, सामना द्यायला हवा. तर कोण म्हणत होतं बक्याचा निकाल आहे, तर कोण म्हणत होतं राजाचा निकाल आहे. काही असं मित्रांनो, पण शेवटी राजा आणि सावकार सुद्धा खूप भारी पळाला. त्यांनी सुद्धा राजाला चांगली साथ दिली. सावकार आणि राजाची गाडीने सुद्धा चांगलाच वेग लावला होता. त्यांनी सुद्धा चांगली लढत दिली. आणि बाकी आणि चिक्या या जोडी बद्दल तर बोलावं तेवढं कमीच. पहिल्यांदाच हा पायरा जुळून आला होता आणि तो फान स्पीड लागला होता. चिक्या कुठेतरी बॅकफुटला गेला होता, त्याला गुलाल भेटून होता आणि काल 1 नंबरचा मानकर झाला. तर मित्रांनो, काही असो, दोन्ही गाड्या आपल्यासाठी 1 नंबरच्या मानकर आहेत. तर तुम्हाला नक्की काय वाटतंय, नक्की निकाल कोणाचा हे कमेंट करून नक्की सांगा. असं हे झालं कालचं मैदान. आता बाकासूरचं आगामी नियोजन काय? तर मित्रांनो, उद्या एक आजीदादा केसरी 2025 पहिले उरुळी देवाची तालुका हवेली या ठिकाणी पार पडते. लगेचच 11 तारखेला एक जुनं आणि महाराष्ट्रातील पहिलं मानाचं मैदान असं महाराष्ट्र केसरी कोळ्याचं मैदान पार पडते. मग बाकासूर नक्की पाळणार तरी कुठे. मुलाखत देत असताना वैभव साळुंखे मामा यांनी सांगितल्यानुसार बाकासूर आता 11 तारखेलाच पळताना पाहायला मिळणार आहे. आणि काही जण सांगतात की बाकासूर उद्या सुद्धा पाहायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, बाकासूर उद्या म्हणजेच 9 तारखेच्या अजितदादा केसरी उरुळी देवाची या मैदानात पाहायला मिळेल का? कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर 11 तारखेच्या पहिल्या मानाच्या मैदानात महाराष्ट्र केसरी कोळ्याच्या मैदानात बाकासूर सोबत पायरा कोण असायला हवा हे कमेंट करून नक्की सांगा. चला, तुम्ही भेटूया पुन्हा एकदा एका नवीन भन्नाटाच्या व्हिडिओमध्ये.